अंघोळीनंतर कराल ही एक चूक तर लक्ष्मी घरात कधीच प्रवेश करणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दररोज अंघोळीनंतर कराल ही एक चूक तर लक्ष्मी घरामध्ये कधीच येणार नाही. तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुमच्या घरात दारिद्र्य येणारच. हे ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. लक्ष्मी नकार देते कारण तुम्ही रोज अंघोळ करता, पण एक छोटीशी चूक तुमचं नशीब कायमच बदलून टाकते. ही चूक इतकी सामान्य आहे की लाखो लोक ती रोज करतात आणि त्याच घरी लक्ष्मी विना रिकाम्या दारिद्र्य राहते. आज आपण बोलणार आहोत त्या एका गुप्त चुकीबद्दल. जी चूक तुम्ही केली तर देवी लक्ष्मीचा तुमच्यावर कोप होतो. लक्ष्मी देवीची मूलभूत नियम. देवी लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्तीची देवी नाही, तर ती पवित्रता, शुद्धता, स्वच्छता आणि सात्विकतेची मूर्ती आहे. तिचं घर म्हणजे जिथे नियमांचे पालन आहे. पण अंघोळीबाबत एक नियम जर तुम्ही मोडला तर लक्ष्मी तुमच्या दारातही येत नाही. ती एक चूक नेमकी कोणती? खूप छोटी चूक वाटते, पण अंघोळीनंतर कोरडे कपडे न घालता ओल्या अंगावर देवपूजा करणे. होय मित्रांनो, अंघोळ केल्यावर लगेच देवघरात जाऊन देवपूजा करणे हा एक धार्मिकदृष्ट्या मोठा दोष मानला जातो. शास्त्राचं म्हणणं काय तर धर्मशास्त्र आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार ओले कपडे किंवा अर्धवट सुकलेले अंग असतानाही देवपूजा किंवा स्वयंपाक करणे निषिद्ध आहे. त्यामुळे काय होतं, शरीरावर उष्णता टिकत नाही, मन एकाग्र होत नाही आणि त्या अवस्थेत केलेली पूजा देवतेपर्यंत पोहोचतच नाही. परिणाम काय होतो, लक्ष्मी देवी नाराज होते, ती त्या घरातून दूर जाते, पैसा टिकत नाही, घरात नको त्या ठिकाणी खर्च वाढतो, आजारीपणा वाढतो. शरीर ओलसर ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक गोष्ट आहे. रोजच्या जीवनात ही चूक कशी होते? ऑफिसला उशीर होतो म्हणून अंघोळीनंतर तडक देव घरात जातात. काही जणी उपवासाच्या दिवशी पवित्र राहण्यासाठी अंघोळीनंतर पटकन देवपूजा करतात. वृद्ध लोक आता वेळ आहे म्हणून सुखाची वाट न पाहता पूजा करतात. ही सर्व कृती एक धार्मिक चूक बनते. शास्त्रीय दृष्टिकोन. योग शास्त्रात स्पष्ट म्हटलं आहे की शरीर, मन आणि आत्मा पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच कोणतीही धार्मिक क्रिया यशस्वी होते. ओल्या अंगावर शरीर अजूनही आधीची ऊर्जा कंपन्यांमध्ये असते. त्या अवस्थेत केलेली पूजा पूर्ण ठरते. लक्ष्मीची 4 रूपं आणि त्यांना काय आवडतं? लक्ष्मी शुद्धता शोधते, धनलक्ष्मी सात्विकता शोधते, धैर्यलक्ष्मी नियम पाळणाऱ्याला साथ देते, गजलक्ष्मी अपवित्रतेपासून दूर जाते, धन्यलक्ष्मी स्वच्छतेच्या आधी नाही, विजयलक्ष्मी योग्य वेळेची वाट पाहते, संतानलक्ष्मी आईपणात पवित्रता बघते, विद्यालक्ष्मी ज्ञान देण्यापूर्वी मन निर्मळ हवं असतं. उपाय काय? अंघोळीनंतर 10 ते 15 मिनिटे थांबा, कोरडे कपडे परिधान करा, कपाळावर गंध लावा, शरीर पूर्ण सुकल्यानंतरच देवघरात प्रवेश करा, नाहीतर करू नका. स्त्रिया विशेषतः उपवासाच्या दिवशी नियम पाळा. भक्तांनी सांगितले, अनुभव हा गृहिणींनी सांगितलेला. तिने 10 वर्ष रोज पूजा केली पण यश काही मिळालं नाही, कारण ती नेहमी अंघोळीनंतर ताबडतोब देवपूजा करायची. नंतर जेव्हा तिने शरीर संपूर्ण सुकवून शांत चित्ताने पूजा करायला सुरुवात केली, तेव्हापासून तिचं आयुष्य बदललं. आणखी कोणत्या चुका टाळाव्यात? ओल्या केसांनी देवपूजा करणे. ओला टॉवेल देवघरात टांगणे किंवा केसांना टांगून देवपूजा करणे. पूजा करताना घाई करणे. संध्याकाळी अंघोळ न करता दिवा लावणे, म्हणजेच संध्याकाळी हातपाय तोंड तरी धुवावेत. देवाला स्पर्श करताना अपवित्र मन ठेवणे. हे लक्षात ठेवा, लक्ष्मी देवी येते त्या घरी जिथे शुद्धता, नियम आणि सात्विकता असते, तिथे लक्ष्मी येते. त्या घरातून जिथे अविचार, घाई आणि अज्ञान असतं, लक्ष्मी देवी एका गोष्टीने प्रसन्न होते, शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध शरीर. तुम्ही कितीही मंत्र म्हणा, कितीही दिवे लावा, कितीही व्रत ठेवा, जर शुद्धता आणि नियम नसेल तर लक्ष्मी केवळ दर्शन देते, वास्तव करत नाही. लक्ष्मी ही आई आहे. ती जिथे नियम, श्रद्धाने पवित्रता असेल तिथेच कायमची वास करते.
अंघोळीनंतरची ही छोटीशी चूक तुमच्या दारातून लक्ष्मीला परत फिरवते. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.